कृपया आमचे चॅनल सबस्क्राइब करण्यासाठी सबस्क्राइब बटनवर क्लिक करा आणि आपल्याला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी घंटीवर क्लिक. राम कृष्ण विठ्ठल बलवा
जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण राम कृष्ण हरे जय राम जय राम। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर देवदार सोपान देवा देवदार सोपान देवा देवदार सोपान देवा ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर निवृत्तियोदार सोपान देवा निवृत्तियोदार सोपान देवा कावाय नमो त्रिभुवन पावनाय कावाय नमो त्रिभुवन पावन आद्यत्रय जननी निवासी आद्यत्रय जननी निवासी तारा लागी अवतार नमो त्रिभुवन पावने नमो त्रिभुवन पावने आचार्य जनने निवासे आचार्य जनने निवासे शरणागत मनवे आपुला शरणागत मनवे आपुला मिरविला देवुनि हाते कंठी मिरविला देवुनि हाते शरणागत मनवे आपुला शरणागत मनवे आपुला शरणागत मनवे आपुला शरणागत मनवे आपुला निरविला देवुनि हाते कंठी मिरविला देवुनि हाते कंठी मिरविला देवुनि मुक्ताबाई नमो त्रिभुवन मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने आद्यत्रय जननी देवाचे आद्यत्रय जननी देवाचे गोवार कुमारी 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 नमो ज्ञानेश्वरा 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 नमो ज्ञानेश्वरा
सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची जननी देवासी जननी देवासी आद्यत्रय जननी देवाची आद्यत्रय जननी देवाची आद्यत्रय जननी देवाची जननी देवाची मुक्ताबाई
नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची जगदोद्धारा लागी धरिले अवतार मिरवेला बडिवार सिद्धाईचा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची निळा शरणागत म्हणवी आपुला. दुसरा पाठ आहे. निळा शरणागत म्हणावा आपुला संती निरविला देऊनी हाती मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा देवदारा सोपानदेवा देवदारा सोपानदेवा देवदारा सोपानदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी नमो त्रिभुवन मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी जननी देवाची आद्यत्रय जननी देवाची आद्यत्रय जननी देवाची नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची जयांची केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची प्रस्तुत प्राप्त प्रसंगी विश्वात्मक विश्वगुरु श्री संत निवृत्तीनाथ महाराज कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय शांती ब्रह्म संत श्री एकनाथ महाराज वैराग्य रागरसिक जगदवंद्य जगद्गुरु श्री संत तुकोबाराय आदी करून या विश्वातील ज्ञात अज्ञात दृश्य दृश्य कोटीतील सकल संत महापुरुषांच्या परमकृपाशीर्वादाने चतुर्थ तपाची निष्प्रतिबंधक वाटचाल करणारा सुवर्ण महोत्सवापासून फक्त 2 पावलं दूर असणारा असा हा भव्य दिव्य स्वरूपाचा समस्त ग्रामस्थ मंडळी शिवडी यांच्या एकत्रित येण्यातून ज्या उत्साहाचं प्रगटीकरण उत्सवाच्या वातावरणामध्ये होत आहे अशा उत्सवातील आज प्रथम दिवसाची अर्थात मंगलाचरणाची महद भाग्याने पारमार्थिक कीर्तनाची सेवा पाठीमागे काहीतरी पारमार्थिक सुकृताचा संचय संभार असल्याशिवाय प्राप्त होऊ शकत नाही. पूर्व पुण्याचा काहीतरी ठेवा महद भाग्याने ही सेवा प्राप्त झाली. या सेवेकरिता आपणा सर्वांच्या अंतकरणामध्ये विराजमान सर्व व्यापक परमात्म्याच्या सेवेकरिता म्हणून घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचे अत्यंत प्रिय शिष्य भगवान परमात्मा भेटायला आल्यानंतर ज्याला परत पाठवतात हा ज्यांचा स्वभाव आणि जगद्गुरु तुकोबाराय वैकुंठाला गेल्यानंतर पुन्हा अवनी तलावर आणतात हा ज्यांचा प्रभाव. या स्वभाव आणि प्रभावाने संपन्न असणारे संत वाङ्मयामध्ये ज्यांचं प्रमाण अंतिम प्रामाण्य म्हणून ग्रहण केलं जातं अशा निळोबाऱ्यांच्या गाथीतील श्री निवृत्तीनाथ महाराज विश्वमौली ज्ञानोबाराय श्री संत सोपानदेव आणि आदिशक्ती मुक्ताई माता या 4 संतांच्या ठिकाणी असणारा विशेष भाव सांगून त्यांच्याविषयी असणारी आपली नम्र भावना प्रगट करतात. विठ्ठल
तुकोबारायांचा आहे. अभंगावर काही विवेचन करण्यापूर्वी 2 शब्दाचं परिहार देणं महत्वाचं आहे. महाराष्ट्रामध्ये काही गावाला फार मोठं पुण्य प्राप्त झालं. त्या गावामध्ये जसं संतांच्या समाधी वास्तव्याने अनेक गावं पावन झाली, तशी संतत्व पदाला प्राप्त झालेल्या अनेक महापुरुषांच्या वास्तव्याने सुद्धा अनेक गावं पुनीत झाली. त्यापैकी आपलं हे शिवडी नावाचं गाव आहे. या गावाविषयी अनेक जणांच्या मुखातून ऐकलं, पण प्रत्यक्ष दर्शनाचा मात्र आज योग आला. का येऊ नये? जगद्गुरु तुकोबारायांची वेदवाणी, ज्या वाणीला पंचम वेद असं म्हणतात, त्या वाणीचं सार्थककरण या भूमीत झालं आहे. विठ्ठल विठ्ठल. महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायामध्ये वारकरी संप्रदायाचा इतिहास लिहायला जर प्रारंभ केला तर स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराजांच्या संस्थेशिवाय तो इतिहास अपूर्ण राहील. विठ्ठल विठ्ठल. शतकापेक्षाही चांगल्या प्रकारची प्रदीर्घ वाटचाल करणारी संस्था आणि ज्या संस्थेमध्ये शिक्षकांना पगार नाही, अध्यापकांना पगार नाही, शिक्षण घेणाऱ्या कोणत्याही विद्यार्थ्याला कोणत्याही प्रकारचं उघड आणि लपलेलं कोणत्याही प्रकारचं शुल्क नाही. विठ्ठल. संपूर्ण जगतामध्ये तुळशीराम बाबा हा आश्चर्याचा विषय आहे. अशी एखादी संस्था असू शकते का की जिथं शिक्षकांना पगार नाही आणि विद्यार्थ्यांना व्यवस्था सगळी आहे अन्नदानाची, पण एकही रुपयाची फी आकारली जात नाही? हे घडू शकतं महाराष्ट्रामध्ये, आळंदीत, ज्ञानोबारांच्या दरबारामध्ये आणि जोग महाराजांच्या संस्थेतच. विठ्ठल विठ्ठल. या दिव्य परंपरेमध्ये आपल्या तपस सामर्थ्याने ज्या अनेक महापुरुषांनी दिव्य प्रकारची क्रांती केली आहे तपस सामर्थ्याने, बरं, त्यामध्ये वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुनाम गुरु नतुसिंग बाबा यांचं नावही अग्रक्रमाने घ्यावं लागेल. विठ्ठल विठ्ठल. संतांच्या वाणीचा अर्थ करत असताना एक विशिष्ट प्रकारची बुद्धिमत्ता असावी लागते. आणि तुम्ही बाकीच्या कोणत्याही वाक्याचा अर्थ करू शकता, त्याला फार जास्त काही लागत नाही. किंबहुना एखादा राजकीय नेता जर बोलला तर त्याच्या एका वाक्याचे किती किती अर्थ होतात हे टीव्ही पहा म्हणजे कळेल. विठ्ठल विठ्ठल. काही लोकांना काहीच काम नाहीये, तेव्हा या वाक्याचा त्यांचा असा अभिप्राय असू शकतो. सामान्य लोकांच्या वाक्याचा अर्थ करणं फार सोपं आहे, पण संत वाणीचा अर्थ करणं तेवढं सोपं नाही. संतांची वाणी शुद्ध आहे, अमृताची वाणी वरुषला शुद्ध. ती अमृताची वाणी शुद्ध असल्यामुळे त्या शुद्ध वाणीचा शुद्ध अर्थ प्रगट करण्याकरता अंतकरणी तेवढं शुद्धच लागतं बुवा. विठ्ठल विठ्ठल. जोग महाराजांनी जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंग गाथेचं वर्गीकरण करावं, पहिला सार्थ अर्थ प्रगट करावा आणि त्या अर्थाचं परिष्करण वैकुंठवासी नतुसिंग बाबांनी करावं. त्या याच असणाऱ्या भूमीला बाबांचा फार मोठा आशीर्वाद आहे. तुम्ही सगळे भाग्यवान आहात की बाबांचा सहवास, त्यांची असणारी सेवा तुम्हाला मिळाली. एका असणाऱ्या महात्म्याला जर जीव घातलं तर सगळ्या ब्रह्मांडाला जीव घालण्याचं पुण्य मिळतंय. विठ्ठल विठ्ठल. नाथ महाराजांचं एक अभंग फार गोड आहे बघा. गावीचे सहस्र ब्राह्मण, गावंढे सहस्र ब्राह्मण गावाकडचे. असा विचार करता करता नामधारकाची बरोबरी केली बघा. असे कितीही ब्रह्मवेत्ते जरी आणले, नामधारकाची बरोबरी करू शकत नाही. वैकुंठवासी प्रातस्मरणीय बाबांचा आशीर्वाद या कार्यक्रमाला आहे.
वारकरी संस्था हेच आपला श्वास आणि तेच आपलं जीवन, असं ज्यांचं आम्हाला दर्शन झालं, प्रातस्मरणीय वंदनीय गुरुवर्य श्री विठ्ठल महाराज चौधरी अर्थात मोठे बाबा. मोठे बाबा म्हणजे खरंच मोठे बाबा. विठ्ठल विठ्ठल. त्यानंतर वैकुंठवासी लक्ष्मण बाबा कोल्हे यांची आपली या कार्यक्रमाला कृपा आहे. ज्यांच्या असणाऱ्या मार्गदर्शनाखाली आपण हा उत्सव संपन्न करत आहात. गुरुवर्य बाबांनी आमच्या कीर्तनामध्ये चाल म्हणावी एवढे मोठे आम्ही निश्चित नाही, पण बाबांनी आज चाल म्हणली तर आमचा मोठेपणा वाढला. विठ्ठल विठ्ठल. आमची तर ही भावनाच आहे वासुदेव महाराज. आपल्या जोग महाराजांच्या संस्थेमध्ये गुरुवर्य श्री मारुती बाबा कुऱ्हेकर यांच्यापासून तर अगदी परमेश्वर बाबापर्यंत किंवा मोठ्या माऊलीपर्यंत हे सगळे गुरुजन म्हणजे साधकांचं कौतुक करण्याकरता आलेले महापुरुषांचे अवतार आहेत. विठ्ठल विठ्ठल. चौपाई ज्यांच्या मुखातूनच ऐकावे असे गुरुवर्य सुखदेव बाबा आहेत. त्यांना कन्हैया महाराजच म्हणतात. हा मग तेच मला नाव माहितीये. बाबाने सांगितलं त्यांचं खरं नाव हे आहे. तुळशीराम बाबा या ठिकाणी नियोजन करत असतात. अनेक प्रकारची असणारी सगळी गुरुबंधू मंडळी आहे. शिवशंकर बाबा असतील, वासुदेव बाबा असतील, सर्वांच्या चरणारविंदी मनोभावे अभिवादन करून अगदी नियोजित वेळेमध्ये अभंगाचा भाव आपल्या समोर ठेवण्याचा अल्पसा प्रयत्न करतो. मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा पायावरी. यावर करे संतांचा, यावर करे संतांचा, वार करे संतांचा, वार करे संतांचा, वार करे संतांचा, वार करे संतांचा. मस्तक माझा पायावरी, वार करे संतांचा, या वार करे संतांचा. मस्तक माझा पायावरी, वार करे संतांचा, या वार करे संतांचा. मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या सर्वांच्या चरणारविंदी अभिवादन करतो. आपलं सर्वांचं महद भाग्य आहे की विश्व मौली ज्ञानोबा यांचा सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती उत्सव अगदी 2 दिवसांनी साजरा होणार आहे. आणि या परम पावन पर्व काळामध्ये दिगंबर महाराज, शेखर महाराज, आपण जिवंत आहोत हे आपलं भाग्य आहे. विठ्ठल विठ्ठल. संतांचा जो अवतार होत असतो तो प्राणी मात्रांच्या उद्धाराकरता आज आपल्या कार्यक्रमाचा प्रथम दिवस आहे. आणि पहिल्या दिवशी मंगलाचरण करायचं असतं. मंगलाचरण शब्दाचा अर्थ असा होतो जे कार्य आपण हातामध्ये घेतलं आहे निर्विघ्नपणे सांगतेपर्यंत पार पाडावं याकरिता जो अनुकूल व्यापार केला जातो त्याला मंगल असं म्हणतात. आणि त्या मंगलामध्ये प्रकार 3 आहे. सगुण किंवा निर्गुण परमात्म्याचं स्मरण करणं वस्तू निर्देश रूप मंगल आहे. आपल्या कल्याणाची काही अपेक्षा करणं, आशीर्वाद मागणं आशीर्वाद रूप मंगल आहे. आणि स्वतःकडे नम्रतेचा भाव धारण करून महापुरुषांना विनम्र भावाने नमस्कार करणं नमस्क्रिया रूप मंगल आहे. आजच्या अभंगातून ते मंगलाचरण आहे. नमस्क्रिया रूप नमो ज्ञानेश्वरा या अभंगातून श्रीमंत संत श्री निळोबा राय या 4 संतांना नमस्कार करतात. अर्थात हे संत वंदनीय आहेत. आणि जगतामध्ये जर आपण वंदनीय व्हायचं असेल याकरता आपल्याकडे काही गोष्टी असाव्या लागतात. जगात कोण वंदनीय आहे असा जर प्रश्न विचारला
तर वंदनीय होण्याकरता एक 2-3 गोष्ट सांगतो, लक्षात ठेवा. विठ्ठल विठ्ठल. वंदनीय होण्याकरता वदनम प्रसाद सदनम, त्या व्यक्तीचा चेहरा प्रसन्न असावा लागतो. वदनम प्रसाद सदनम, त्याचं वदन म्हणजे प्रसाद प्रसन्नतेचं सदन असावं. सधन नाही बर, सदन. विठ्ठल विठ्ठल. वदन प्रसाद सदनम, त्यानंतर सदयम हृदयम, त्याच्या हृदयामध्ये दया असावी. सुधामया शब्द, अमृताप्रमाणे त्याचे गोड शब्द असावे. करणम परोपकरणम, आणि त्याच्या सगळ्या क्रिया परोपकाराच्या असाव्या. या 4 गोष्टी ज्याच्याकडे आहे. येशाम केशाम तेन वंद्यः, ज्यांच्याकडे या गोष्टी आहे ते लोक कोणाला बरं वंदनीय होणार नाही, सगळ्याला वंदनीय होतात. या सगळ्या श्लोकाला प्रमाण देता येतील. वदनम प्रसाद सदनम, त्यांचा चेहरा प्रसन्नतेचं माहेर घर आहे. ज्ञानोबारांची ओवी ऐका. मुख मोहाचे माहेर, स्वये स्वशनेचे ते सुकुमार. मुख मोहाचे माहेर, माधुर्या झाले अंकुर दशन तैसे. काय ज्ञानोबा वर्णन करता, त्यांचं असणार श्वसन सुकुमार आहे. मुखाकडे पाहिल्याबरोबर जसा परमात्मा पाहिल्या वेद लावी आकृष्ट करून घेतात, तसं संतांचं मुख हे मोहाचं माहेर आहे. आणि माधुर्य नावाच्या गुणाला अंकुर फुटावे तसे त्यांच्या मुखातले दात आहेत. विठ्ठल विठ्ठल. माधुर्या झाले अंकुर दशन तैसे, त्यातलं फक्त मला एक घ्यायचंय. मुख मोहाचे माहेर, संतांची असणारी चेहऱ्यावरची प्रसन्नता प्रगट होते. दर्शनाची प्रशस्ती, पुण्यपुरुष. दर्शन झाल्याबरोबर सांगावं लागत नाही की हा व्यक्ती पुण्यवान आहे का पापी आहे म्हणून. दर्शनाच्या समाधानावरून ते कळत आहे. आपण 36 तास दर्शन बारीमध्ये उभा राहतो आणि एकदा भगवंताचं मुख कमल पाहिलं की मग भाग गेला, शिन गेला का तुझे चरण देखलिया. देवाच्या चरणामध्ये किंवा मुखामध्ये ते सौंदर्य आहे. तसं निवृत्तीनाथ महाराजांचं, ज्ञानोबारायांचं किंवा कोणत्याही संतांचं मुख कमल पाहिलं की आपल्याला प्रसन्नता प्राप्त होते. वदनम प्रसाद सदनम, मुख मोहाचे माहेर. त्यानंतर त्यांच्या हृदयामध्ये दया असते. तो पुरुष वीर राया, मूर्तिमंत जान दया, ही त्यांच्याकडची दया आहे. ज्यांच्याकडे दया ते वंदनीय. कांती दया वा. भांडवल संता आपुले ममता, आपुले ममता. भांडवल संता आपुले ममता, आपुले ममता. दया दंडा भांडवल वेची बोल उपकार, वेची बोल उपकार, वेची बोल उपकार. दया दंडा भांडवल वेची बोल उपकार, वेची बोल उपकार, वेची बोल उपकार. सदयम हृदयम, त्यांच्या हृदयामध्ये दया आहे. कोणाच्या विषयी? भूतांची दया आहे. भांडवल संता, दया संता भांडवल. संतांच्याकडे असणारी दया ही त्यांचं भांडवल आहे बरं. आणि भांडवलावरच व्यापार चालत असतो. ज्याला आपला व्यवसाय वाढवायचा असेल त्याच्याकडे भांडवल असलं पाहिजे. कीर्तनकाराचं भांडवल शब्द. विठ्ठल विठ्ठल. तो पुरुष वीर राया, मूर्तिमंत जान दया, मी उदयच ताची तयारून या लाभे. त्यांच्याकडे दया म्हणून ते वंदनीय. सुधामया शब्द,
त्यांचे शब्द अमृताप्रमाणे असतात. मुख्य अमृताची वाणी, देह देवाचे कारणे, तैसे साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द तैसे कल्लोळ अमृताचे, ज्याचे शब्द अमृताप्रमाणे गोड ते वंदनीय असतात. आणि चौथा निकष करणम परोपकरणम, ज्यांच्या सगळ्या क्रिया परोपकाराच्या असतात ते वंदनीय असतात. बळ बुद्धी ज्यांचे उपकारासाठी, बळ बुद्धी त्यांची उपकारासाठी अमृत ते पोटे साठविले. संतांकडे पण बळ आहे, त्यांच्याकडे बुद्धी पण आहे, आपल्याकडे बुद्धिबळ. कळालं तर बरं आहे. बुद्धिबळ म्हणजे चेस. विठाल विठाल. संतांकडे बळ आहे आणि बुद्धी आहे पण उपकारासाठी. अमृत ते पोटे साठविले, ज्यांच्या परोपकाराच्या क्रिया अमृताप्रमाणे शब्द, हृदयामध्ये दया आणि प्रसन्न चेहरा ते सगळ्यांना वंदनीय असतात. मनुष्य व्यवहारामध्ये नम्र असावा, नमन या भावाने संपन्न असावा. ज्याला व्यवहारामध्ये नम्र राहता येतं त्याला जगामध्ये टिकता येतं. जे नम्र राहत नाही ते नष्ट होतात. तो कोबऱ्यांचं प्रमाण फार गोड आहे. निचपन बरे देवा, नचले कुणाचा हे दावा. महापुरे झाडे जाती, तेथे लवाळे राहते. येता सिंधूच्या लहरी, नम्र होता जाते वरी. शेवटचं प्रमाण आहे. तुका म्हणे कळ, पाय धरिल्या नचले बळ. मी अभंगाचं एक वाचता वाचता प्रवासामध्ये मला या तिसऱ्या चरणाचा अनुभव आला. बाजीराव महाराज, आम्ही जगन्नाथपुरीला गेलो ना. येता सिंधूच्या लहरी, नम्र होता जातीवरी. मला या प्रमाणाचा अर्थ कसा, गुरुवर्य डॉक्टर बाबांच्या सोबत समुद्र स्नानाला गेलो. मग ते समुद्र स्नान जर करायचं म्हणलं जगन्नाथपुरीला तर प्रचंड लहरी येतात. आणि जर आपल्याला अंदाज नाही आला तर आपण पाय रोवून बसतो. त्या पाण्यात ताकद असे ते पाणी आपल्याला मागं लोटतं. बऱ्याच लोकांच्या गुडघ्यांच्या वाट्या फिरतात. पाण्याला प्रचंड वेग असतो. मग त्यातली एक स्नानाची हातवटी आहे. लाट आली ना तर लाट आल्याबरोबर उडी मारायची आपण, म्हणजे आपल्याला बाद होत नाही. किंवा लाट आल्यानंतर लगेच खाली बुडी मारायची. लाट वरच्यावर निघून जाते आणि आपल्याला काहीच होत नाही. मी या चरणाचा अनुभव घेतला. येता सिंधूच्या लहरी, लहरी आली की खाली बुडी मारायची, काहीच होत नाही. पण एखादा म्हणला हम हटेंगे नाही तो कटेंगे. विठाला विठाला. समुद्राची लाट भयानक आहे. नम्र होता खाली वाकला जातीवरी, त्या लाटा वाहून जातात. नम्र झाला की मनुष्य वाचतो बघा. महापुरामध्ये काठावरचे झाड वाहून जातात. काठावर वेग नसतो तरी वाहून जातात. आणि मध्य भागात प्रचंड वेग आहे महापुरात, तरी लाव्हाळ राहतात. काय कारण, फक्त लाव्हाळ नम्र आहे आणि झाड मात्र अत्यंत नम्र नाहीये. विठाल विठाल. व्यक्ती नम्र असावा.
राहावा नम्र. बाकी तुम्ही कोणाच्या समोर नम्र व्हा, नाही तर नाही व्हा. अभिवादनशीलस्य नित्यं वृद्धोपसेविनः चत्वारि तस्य वर्धन्ते आयुर्विद्या यशोबलम. जे काही वडीलधारी मंडळी आपल्या घरात असतात ना, त्या सगळ्यांना नमस्कार केला पाहिजे. आयुर्विद्या, आयुष्य, ज्ञान, यश, कीर्ती आणि सामर्थ्य वाढत असतं, म्हणून नमस्कार करावा. भगवान सुद्धा म्हणतात ना, मन मनाभव मद्भक्तो मद्याजी माम नमस्करो. मला नमस्कार केला पाहिजे. तुम्ही कोणालाही नमस्कार करा, देवाला जातो. सर्व देव नमस्कार केशवम प्रतिगच्छति. सगळा नमस्कार देवाला प्राप्त होतो. व्यवहारामध्ये मोठ्यांना नमस्कार करावा आणि परमार्थामध्ये दोघाला करावा. एक नमस्कार देवाला आणि दुसरा नमस्कार संतांना. विठ्ठल विठ्ठल. देवाला का नमस्कार करावा? देवाने आपल्यावर उपकारच एवढे केले की त्यातून आपण उतराई होऊ शकत नाही. पहिल्यांदा देवाने आपल्याला देह दिला, त्या देहामध्ये इंद्रिय दिली. त्यानंतर जेने हा जीव दिला दान, दिला दान, एवढे देवाचे आपल्यावर उपकार आहे, त्या उपकारातून आपण उतराई होऊ शकत नाही. दिले इंद्रिय हात पाय कान, देवे दिला देह आणि सरते शेवटी आपल्याला जीव दिला. विठ्ठल विठ्ठल. काही लोकांना हे कळतच नाही. देवाने आपल्याला जीव दान दिला की नाही, काही माणसं जीव देतात. जेने हा जीव दिला दान, मनासारखं नाही घडलं की जीव देऊन टाकतात. हा काही शहाणपणाचा प्रकार नाहीये. विषय सोडून द्या. देवाचे उपकार आहे आपल्यावर आणि या उपकारातून आपण उतराई होऊ शकत नाही. नमस्कार देवाला करावा, पण आपल्या समोर जर संत आले आणि देव आले आणि दोघांनाही नमस्कार आपल्याला करायचा असेल तर मग कुणाला करावा? तुकोबरायांचं म्हणणं असं आहे, देव पूजा करता करता जर संत आपल्या घरात आले तर मग काय करावं? संतांना बसण्याकरता आसन द्यावं. आणि म्हणे मग देवपूजा केली तर नाही, म्हणे देवपूजा करता करता संत आले आणि बाहेरच ठेवले आपण आणि देवपूजा मन लावून केली, संतांचा अतिक्रम, देवपूजा तो अधर्म. म्हणून देव सारावे परते, संत पूजावे आरते. एखादा म्हणला नाही 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 मी मंत्र पुष्पांजली अर्पण करेल. भगवान म्हणतात नाही नाही माझ्या अंगावर पुष्प नाही. मंत्र पुष्प देवाचे, मंत्र पुष्प देवाचे, मंत्र पुष्प देवाचे, करिता देवार्चन, घरा आले संतजन,
देव सारावे परते, संत पूजावे आरते. किंवा मग संतांचा अतिक्रम, देव पूजा तो अधर्म. संत आपल्या समोर आले आणि देवही समोर आले, या प्रसंगाला निवड कोणाची करावी? संतांचीच करावी. का बरं? प्रमाण सांगतात भगवान, माम नमस्कुरू, मला नमस्कार करावा. आणि तुकोबाराय म्हणतात की संतांना नमस्कार करावा. मग कोणाचं खरं? तुकोबारायांचंच खरं. म्हणजे का बरं? कारण ज्या देवाला तुम्ही नमस्कार करताय तो देव सुद्धा संतांना नमस्कार करतो. कसा? घाली दंडवत जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, भगवान परमात्मा यांना नमस्कार करण्यासाठी पारमार्थिक सत्तेत राहत नाही, निर्गुण अवस्थेत राहत नाही. निर्गुणामध्ये क्रियाच नाही ना. निर्गुण म्हणून तो सगुण होतो. निराकारात क्रिया नाही, आकारवान होतो. निर्गुण आकार झाला गुणवंत, घाली दंडवत पूजोनिया. नमस्काराचे प्रकार आहे. दंडवत दंडाप्रमाणे आहे. दंड म्हणजे आता एक काठी सोडू नका, सोडली समजा आपण तर जमिनीला ती जशी समांतर सगळे लागते की नाही, तसं शरीर जमिनीला लागणं याला दंडवत. वत म्हणजे प्रमाणे, दंडाप्रमाणे नमस्कार दंडवत. आणि फक्त 8 अंग लागणं साष्टांग नमस्कार. विठ्ठल विठ्ठल. भगवान नमस्कार त्यांना करतात संत मोठे आहेत, सगळ्यात मोठे. 12व्या अध्यायामध्ये परमात्मा म्हणतात, मनोनिगा नमस्कारू तया त्या मी माता मुकुट करू, तयाची टाच धरू हृदय आम्ही. एवढं मोठं संतांचं महत्व असल्यामुळे देवापेक्षाही संतांना नमस्कार अत्यधिक प्रमाणामध्ये करावा. आणि हा भाव असल्यामुळेच निळोपराय संतांना नमस्कार करतात. कोणते संत आहेत ते? नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा.
ग्रंथामध्ये 3 संतांचा उल्लेख निळोपाराय करतात. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा नमो. सगळ्यांना नमस्कार आहे. नमो हे पद 3ही संतांना लागू पडतं. तसं उदारा हा जो शब्द आहे ना, तो हे 3ही संतांना लागू पडतो. एका संतांच्या बाबतीमध्ये जर आपण उदार शब्द घेतला आणि 2 संतांच्या बाबतीमध्ये घेतला नाही तर पूर्ण अर्थ निष्पन्न होणार नाही. ज्या अर्थामध्ये अपूर्व अर्थाची निष्पत्ती होत असते कधीही तो पाठभेद घेतला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. आणि तसही उदार एक वचनच होईल. उदारा बहुवचन आहे. सगळे संत उदार आहे. या अभंगात येणारे श्री निवृत्तीनाथ महाराज उदार आहेत, ज्ञानोबराय उदार आहेत आणि श्री संत सोपानदेव सुद्धा उदार आहे. आपल्याकडं जे आहे ते मोकळ्या मनाने दुसऱ्याला देणं याला औदार्य वृत्ती असं म्हणतात. हा एक उदार शब्दाचा अर्थ आहे. आणि गीतेमध्ये एक शब्द आला बघा, सर्वै सर्वे उदारा सर्व एवैते. 7व्या अध्यायामध्ये हा शब्द उदारा सर्व एवैते. तिथे उदार शब्दाचा उत्कृष्ट असा अर्थ आलाय. विठ्ठल विठ्ठल. याचा अर्थ हे 3 संत जगातल्या सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ आहेत. सगळ्यांपेक्षा. कोणाकोणापेक्षा श्रेष्ठ आहे? ब्रह्मदेवापेक्षा सुद्धा. पुढे जाऊन सांगू, ब्रह्मदेव नाही, ब्रह्मापेक्षा आहे. एकनाथी भागवतामध्ये असं प्रमाण आहे, सद्गुरूंची बरोबरी करण्यासाठी आपण अनेक गोष्टी आणल्या म्हणजे कल्पतरू अजिबात देता येणार नाही. तो कल्पना वाढवणार आहे. चिंतामणी चिंता वाढवितो, चालणार नाही. कामधेनू आणा, ती कामना वाढविते. कोणत्याही देवांची बरोबरी सद्गुरूंच्या बरोबर होत नाही. म्हणे मग परब्रह्म आणा बरं, तेही आणता येणार नाही. ब्रह्म सर्वांचे प्रकाशक, सद्गुरु त्या ब्रह्माचाही प्रकाशक. विठ्ठल विठ्ठल. परमात्मा सर्वांचं प्रकाशन करतो आणि त्या परमात्माचं ज्ञान संत करून देतात. म्हणून हे सर्वात उदार म्हणजे उत्कृष्ट आहेत. विठ्ठल विठ्ठल. गहिनीनाथांची आणि निवृत्तीनाथांची भेट झाली. भेट झाल्यानंतर गहिनीनाथ आणि निवृत्तीनाथांनी एक आदेश दिला. कोणता आदेश दिला? परंपरेनं आम्हाला जे ज्ञान प्राप्त झालं ते तुम्ही हातामध्ये घ्या आणि हातामध्ये घेऊन जो कळी काळ सगळ्या जीवाला ग्रासण्याकरता आला आहे त्या सगळ्या जीवांना अध्यात्म ज्ञान देऊन या काळाच्या तावडीतून सोडवा. ज्ञानोबरा म्हणतात, अगोदरच माझे गुरु कृपाळू आणि त्यात पुन्हा तसंच कार्य करण्याची त्यांना गुरुने आज्ञा दिली. ना आदि गुरु शंकरा, लागोनी शिष्य परंपरा, बोधाचा हा संसारा झाला जो आमुते, तो हातू घेऊन आगवा, कळीगिडी तया जेवा, सर्व प्रकारे धावा करी पावे की, आधीच तव तो कृपाळू, वरी गुरु आज्ञेचा बोलू. म्हणजे एखाद्या व्यक्तीला आवडीचं काम मिळावं आणि तेच काम करावं अशी गुरुची आज्ञा मिळावी. किती आवडीनं काम करेल तो. समजा एखाद्या व्यक्तीला भोजन आवडतंय बघा, त्याला म्हणजे पंचपक्वान आवडतात आणि गुरु म्हणले तू आज हरिपाठाला नाही यायचं, पंक्तीला जा, काय आनंद आहे. विठ्ठल विठ्ठल. आवडीचं काम आणि त्यात पुन्हा तीच आज्ञा. प्राणी मात्रांचा उद्धार करावा, निवृत्तीनाथांची कृपा आणि तशीच त्यांना गुरूंची आज्ञा मिळाली. ज्ञानोबरा म्हणता हा प्रसंग झाला कसा? अगोदरच मेघ यावा आणि त्याला वर्षा काळाचा पुन्हा संयोग प्राप्त व्हावा. जसा तो खवळून वर्षाव करतो, झाला जैसा वर्षा काळू, खवळणे मेघा तैसे अर्थाचे निवरसे, गीतार्थ ग्रंथ नमिषे, वर्षला शांत रसे तो हा ग्रंथ. म्हणजे गहिनीनाथापासून जे मिळालं
ते निवृत्तीनाथाने एक शिष्य एक गुरु असं मर्यादित न ठेवता ज्ञानोबऱ्यांच्या हातात देऊन त्याचा विस्तार केला. निवृत्ती उदारा, निवृत्तीनाथ महाराज उदार आहेत. विठ्ठल विठ्ठल. एवं गुरुक्रमे लाधले समाधी धन जे आपुले. आपण दुसरं काय चिंतन करावं, संतांचंच करावं. यापेक्षा मंगल काय आहे. परंपरेनं जे आपल्याला मिळालं ते सर्वांना द्यायचंय. ज्ञानोबऱ्यांनी सुद्धा ते आपल्याकडे जेव्हा आलं तेव्हा ज्ञानोबऱ्यांचा कृपाळूपणा प्रगट झाला. ऐका, ज्ञान देणं हे औदार्य आहे आणि सोप्या भाषेमध्ये सांगणं हे कृपाळूपणा आहे. विठ्ठल विठ्ठल. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, सुद्धा उदार आहेत. आपलं ज्ञान दुसऱ्याला देणं औदार्य आहे, उदारतेचं लक्षण आहे. पण सोपं करून सांगणं हे कृपाळूपणाचं लक्षण आहे. पुढे जाऊन सांगू का, कीर्तन घेणं उदारतेचं लक्षण आहे, पण अभंग सोपा करून सांगणं कृपाळूपणाचं लक्षण. विठ्ठल विठ्ठल. सोपं करून सांगणं कठीण असतं, कठीण सांगणं सोपं असतं. विठ्ठल विठ्ठल. तेरे संस्कृताचे गहने तोडोनी मराठी शब्द सोपाने, रचिली धर्म निधाने निवृत्ती देवे. ज्ञानोबा म्हणतात, ये मराठीच्या नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, घेणे देणे सुखची वरी हो दे या जगा. ज्ञानोबऱ्यांच्या मनात आलं असताना ज्ञानेश्वरी संस्कृत भाषेमध्ये सहज करता आली असती. फक्त आपल्यावर ज्ञानोबऱ्यांना कृपा दया आली म्हणून ज्ञानेश्वरी मराठी भाषेत निर्माण झाली. आपल्या घरातला लहान मुलगा इंग्रजी भाषेमध्ये बोलत असेल, कौतुक ते नाहीये. ज्ञानेश्वरीच्या ओव्या पाठ करत असेल तर मग कौतुक आहे. विठ्ठल विठ्ठल. कारण ते आपल्याला मिळालेलं आहे. ज्ञानोबरायापासून जगद्गुरु तुकोबरायापर्यंत जेवढं वाङ्मय आहे ते आपली सर्वांची श्रीमंती आहे. आणि या श्रीमंतीकडे जर तुमचं लक्ष लागत नसेल, तुमचं लागतंय म्हणा, पण आता लाईव्ह चालू आहे म्हणून, या श्रीमंतीकडे जर तुमचं लक्ष लागत नसेल तर श्रीमंत बापाची दरिद्री मुलं. विठ्ठल विठ्ठल. उदार आहे, उदार उत्कृष्ट आहे. म्हणून तर भगवान परमात्मा समाधी प्रसंगामध्ये ज्ञानोबऱ्यांचं चरण तीर्थ घेतात. विष्णुमूर्ती चतुर्भुज, पूजी ब्राह्मण द्विभुज, तुळशी मंजिरी केशिराज, त्यांचे मस्तके वाहत असे चरण तीर्थ घेतले. तिने समस्त मंदिर शिंपिले, आपणामुखी घातले. मन कृतकृत्य झालो मी. आपल्याला कृतकृत्य त्या देवाच्या दर्शनात आहे आणि देवाला कृतकृत्यता माझ्या ज्ञानोबरांच्या चरण तीर्थात आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून हे उत्कृष्ट आहे, उदार आहेत
आणि सोपान देव म्हणजे परमार्थाचा सुगम मार्ग आहे. सोपान म्हणजे जिना देवाच्या प्राप्ती करता सहज जाता येईल असा मार्ग म्हणजे सोपान देवांचं आयुष्य आहे. निवृत्तीनाथ महाराज ज्ञानोबाने भिक्षाटन करावं आणि आदिशक्ती मुक्तांचा सांभाळ सोपान देवाने करावा उदार आहेत. त्याग प्रधान जीवन आहे. आणि ज्ञानोबारांच्या बाबतीमध्ये एक शब्द वापरला ज्ञानेश्वरा, दोनदा शब्द वापरला बरं. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. या ज्ञानेश्वर शब्दाचा अर्थ जर आपण वेगळा केला, पदच्छेद केला तर ज्ञान अधिक ईश्वर शब्द तयार होतो ज्ञानेश्वर. बहुतेक गुणादेश असेल. विठाला विठाला. ईश्वर म्हणजे सत्ताधीश आणि जे ज्ञानावर सत्ता गाजवू शकतात त्यांना म्हणतात ज्ञानेश्वर. ज्ञानावर त्यांची सत्ता आहे बरं. तो जयाकडे वासप आहे, ते होती सुखाची सृष्टी होय, तो म्हणे ते थर आहे महाबोध. हे त्यांची ज्ञानावरची सत्ता आहे बरं. सत्ता प्रसंग सांगून जाईल आपल्याला माहिती आहे. शुद्धीपत्र आणायचं आहे. या सगळ्या चारही भावंडांनी ठरवलं की पैठणला जायचं. निवृत्तीनाथांना विचारलं, त्यांनी सांगितलं मी स्वरूपाने शुद्ध आहे, मला कुणाचं प्रमाणपत्र घ्यायची गरज नाही. सोपान देवांनी सांगितलं भक्ती केली अपिचे सुधराचारो, भक्ती करणारा साधू होतो. शुद्धीपत्राची मलाही गरज नाही, भक्तीच करावी. निवृत्तीनाथाने आपला बोध सांगितला. नाहम मनुष्य नच देव यक्ष निज बोध रूपहा. त्याच्यामुळे मलाही शुद्धीपत्राची गरज नाही. मग ज्ञानोबाराने विचारलं तुमचं मत काय? ज्ञानोबाराने असं पटवून सांगितलं. लहान भावानी पण ऐकलं आणि मोठ्या भावानी पण ऐकलं. प्रत्यवाय आहे अशास्त्री वागता, पावन अवस्था जरी झाली शास्त्र मर्यादेनुसार आपण वागलं पाहिजे. येत वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती, तेची अरंष्टिती सामान्य सकळ. तुम्ही शुद्ध आहात पण तुमची शुद्धता लोकांना कळणार नाही. तुम्ही शास्त्रविधीनं जर वागला तर बाकीचे लोक चांगले वागतील. याला म्हणतात लोकसंग्रह. लोक गोळा करणं लोकसंग्रहाचा अर्थ नाही. सन्मार्गामध्ये लोकांना मार्ग दाखवणं हा लोकसंग्रह आहे. लोकसंग्रह तुम्ही केला पाहिजे. माता निवृत्तीनाथांचं ज्ञानोबाराच्या समोर झालं मत तयार. निघाले शुद्धीपत्रासाठी. वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुनाम गुरु मामासाहेब दांडेकरांनी अर्थात मामांनी ज्ञानेश्वरीमध्ये असं लिहिलं आहे, कधी कधी वाईटातून सुद्धा चांगल्या गोष्टी तयार होतात. विठ्ठल विठ्ठल. सामान्य निर्णय देऊन टाकला. तीव्र अनुतापे करावे भजन, सामान्य निर्णय दिला. पण तिथपर्यंत तो निर्णय नाही थांबला. एका जणाची नावावर नजर गेली, नावाची चेष्टा झाली. आणि काही लोक म्हणले नावात काय असतं? पहिलं तो गे म्हैसा पखाली वाहती, ज्ञानातया म्हणते विश्वजनी. पलीकडे पाणी वाहणारा जो म्हैसा रेडा आहे ना, त्यालाही लोक ज्ञानाच म्हणतात. तुमचंही नाव तेच आहे, नावात फरक नाही. काय आहे विशेष त्याच्यामध्ये? ज्ञानोबा म्हणले बरोबर आहे. जसं त्याच्या आणि माझ्या नावात फरक नाही इतकंच नाही, त्याच्या आणि माझ्या आत्मस्वरूपातही फरक नाही. आणि जेव्हा मग हे वेदांत शास्त्र ज्ञानोबांनी प्रगट केलं तिथं, त्याच्यामध्ये तोच आत्मा, माझ्यामध्ये तोच आत्मा. सर्वागटे राम देहादेगी एक, ज्ञान देव पाठ हरि हा वैकुंठ, भरला घन दाट हरी दिसे. आत्मतत्व जनावनामध्ये विराजमान आहे. वा वा. वेदांत शास्त्राच्या गप्पा मारतात. तुमचा आणि त्याचा आत्मा जर एक असेल तर त्याला ताडण केलं की तुम्हाला लागेल का? करा प्रयोग. खरंच केला. जेव्हा रेडेश्वराच्या पाठीवर ते फटके मारले तर ज्ञानोबारांच्या पाठीवर वन उमटले. मुक्ताईने सांगितलं मारू नका, दादाला वेदना होतात. ज्ञानोबारा बेशुद्ध पडले. काही म्हणले ही बंगाली विद्या आहे. वेदावर बंगाली विद्या चालत नाही. रेडेश्वराला मारलं तर तुम्हाला लागलं, बरोबर? तुमचा आत्मा त्याचा आत्मा एक आहे. मग तुम्हाला वेदाचं ज्ञान आहे. जसा वेद तुम्हाला कळतो तसं त्याला यायला पाहिजे, कारण तुमचा आत्मा एक आहे. असा उलटा तर्क लावला त्यांनी.
त्यांच्या यातना जर तुम्हाला होऊ शकता तर तुमचं ज्ञान तिथपर्यंत का जाऊ शकत नाही? ज्ञानोबा एक काम करा, त्याच्याही मुखातून वेद बोलवा. ज्ञानोबा म्हणले चालतं ना, पण कोणता वेद? 4 आहे. ते म्हणले मग कठीण ऋग्वेद आहे. ज्ञानदेव म्हणे बोल रे ऋग्वेद, ओंकार मूळ शब्द प्रणवाचा, रेड्या मुखे वेद बोलविला, गर्व द्विजाचा हरविला. वेद बोलविला, गर्व द्विजाचा हरविला. वेद बोलविला, गर्व वेद्यामुखी वेद बोलविला, गर्व द्विजाचा प्रगटला ज्ञानोबा माझा, शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा, शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा, शांती रूपे प्रगटला रेड्या मुखे वेद बोलविला, गर्व द्विजांचा हरविला, शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा. नामदेवरायांचं प्रमाण फार गोड आहे बघा. काय सांगू देवा, ज्ञानोबाची ख्याती वेद महिषामुखी वदविली. या प्रमाणाचा अर्थ करत असताना असा गोड अर्थ लागतो दोन्ही प्रमाणाचा. वेदाचा उच्चार सामान्य माणसाला शक्य नाही. वेद पाठशाळेमध्ये जे शिकतात ना ब्रह्मकुमार, त्या शाळेमध्ये जाऊन पाहिलं पाहिजे. काय घोकणपट्टी करावी लागते वेदाची. कीर्तन घोकणं सोपं आहे. विठ्ठल विठ्ठल. 8-8, 10-10, 12-12 तास ते घोकणपट्टी करतात. तेव्हा वेदाचे मंत्र त्यांच्या मुखात बसतात. तेवढंच नाही, तो वेद मंत्र आपल्या कंठात राहण्याकरता तसा आहारही घ्यावा लागतो. ज्याचं बोलणं जास्त आहे त्याने जास्त तूप खाल्लं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. नाहीतर फुफ्फुस कोरडे होऊ शकतात बरं आतून. ते आतमध्ये, कारण अग्नीचं असणारं सामर्थ्य तुपात आहे आणि तुपातून वाणी प्रगट होते. म्हणून जास्त ते ब्राह्मण मंडळी तूप त्यामुळेच खातात. स्पर्धा करून बघा त्यांच्यासोबत जर पूजेला लागलो, काय मंत्र म्हणतात खनखन, श्वास कधी घेते कधी नाही कळत नाही, कारण ते अगोदर घोकलेलं आहे. ज्याचा आहार चांगला आहे, आचरण चांगलं आहे, शिक्षण आणि उच्चार चांगला आहे, त्याने वेद म्हणला तर हरकत नाही. पण जो कधी शाळेतच गेला नाही, रेड्याची कुठं शाळा आहे का? अहो सरकशीत नाही तर शाळा कुठून? कधी शाळेतच नाही. गणपतीचाही माहिती नाही आणि अननसाचा अही माहिती नाही. विठ्ठल विठ्ठल. आमचे गुरुवर्य श्री मारुती बाबा सांगत असतात, प्रयोग करायचा म्हणे. प्रयोग, गाईचं वासरू घ्यायचं, गावरान गाईचं, आणि म्हशीचा टोनगा रेडा घ्यायचा, गावाच्या बाहेर 2 किलोमीटर सोडून द्यायचे. दोघही बरं नेत्यांसोबत न्यायचे आणि सोबतच सोडून द्यायचे. पहिल्या 10 मिनिटामध्ये गाईचं वासरू बरोबर गोठ्यात दावणीला जिथं बांधतात तिथं हजर 10 मिनिटामध्ये. आणि मग तो म्हशीचा रेडा, बाबांचे शब्द, 2 महिने झाला पत्ताच नाही. विठ्ठल विठ्ठल. कारण बुद्धिमत्तेचा त्यामध्ये मंद आहे. मंद असा रस्त्याने जर चालला ना, बाजीराव महाराज गाडी चालवत होते मागाशी, बाजार होता ना 12 गाव पिंपरीच्या पुढं, माळसाकोरे का, आणि ते बरोबर ना माळसाकोरे, मी माळसाकोरे माळसाकोरे. विठ्ठल विठ्ठल. त्या म्हशीच्या ते कळप आला समोर समूह, म्हटलं नक्की आता काचेला इजा होणार. बर गाडी दुसऱ्याची, आपण गाडी दुसऱ्याची आणलेली आहे ना, आपली गाडी तर नाहीच आहे.
आणि नकोय आपल्याला विठ्ठल विठ्ठल. बाबा मग अशीच प्रवासामध्ये म्हणले गाडी नको, लय मोठी उपाधी आहे विठ्ठल विठ्ठल. दुसऱ्याची आणलेली आहे आणि यदा कदाचित शिंग जर लागलं असतं ना तर तुम्हाला वाटलं असतं काचेला लागलं आणि मला वाटलं असतं मग हृदयाला लागलंय विठ्ठल विठ्ठल. निर्बुद्ध प्राणी आहे निर्बुद्ध, पण अशा निर्बुद्ध प्राण्याच्या मुखातून शुद्ध अपौरुषे शब्द राशी वेद प्रकट करणं याच्याकरता मात्र ज्ञान सत्ताधीशच असावं लागतं. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा म्हणून माणसाच्या पण मुखारविंदातून ग्रंथ प्रकट होऊ शकतो. सच्चिदानंद बाबा आदरे लेखक झाला याकरता दुसरं ज्ञानेश्वर पद आहे. रेड्यामुखी वेद बोलविला याकरता पहिलं ज्ञानेश्वर पद आहे विठ्ठल विठ्ठल. ज्ञानोबा सच्चिदानंद बाबावर कृपा करू शकतात, रेडेश्वरावर करू शकतात, आपल्यावर का करणार नाही. पण तुम्हाला एक करावं लागेल, वाचावी ज्ञानेश्वरी. मला वाटलं पारायण आहे का नाही पाव विठ्ठल विठ्ठल. ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. ज्ञानेश्वरी ज्ञानोबरांची वाङ्मयीन तनू आहे आणि त्या शरीराची सेवा केली तर कृपा करी हरी तयावरी. या सगळ्याचा अर्थ पाहिला की नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा. पण काहून निळोबर आहे, तुम्ही फक्त तिघा संतांना नमस्कार केला. या 3 संतांमध्ये यांची एक लहान भगिनी आहे, त्या भगिनीला नमस्कार नाही का करत. निळोबारांचा हो या तिघांच्या करता एक चरण आणि त्यांच्या बहिणी करता स्वतंत्र एक चरण. कशाय मुक्ताबाई मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. 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 आदित्रय जननी देवाती. आदित्रय जननी देवाती. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आदित्रय जननी देवाती. आदित्रय जननी देवाती. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आदित्रय जननी देवाती. आदित्रय जननी देवाती. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आदित्रय जननी देवाती. आदित्रय जननी देवाती. 3 संतांचं वर्णन एका चरणामध्ये आणि त्यांच्या लाडक्या भगिनी मुक्ताबाई यांचं वर्णन निळोबाराय करता स्वतंत्र एका चरणातून. याचा अर्थ काय होतो, अधिकार श्रेष्ठ आहे हा अर्थ तयार होतो. दुसरा एक भाव यातला असा आहे, आपल्याला जर मोठ्या व्यक्तीची प्रसन्नता प्राप्त करायची असेल, मोठ्या व्यक्तीचं ज्यांच्यावर प्रेम आहे त्याची स्तुती केली पाहिजे विठ्ठल विठ्ठल. ज्ञानोबराय 6व्या अध्यायामध्ये भगवंताचं वर्णन करत नाही, भक्तराज अर्जुनाची स्तुती करतात. ज्ञानोबराने आपण विचारलं, जवळ असणाऱ्या देवाचं तुम्ही वर्णन करत नाही आणि अर्जुनाचं वर्णन का करतात.
पासीची गोसावी वर्ण वाणिजे, मागा पायकाचा गुण घेईजे, ऐसा अर्जुन तो सहजे पडिये हरी. आणि त्याकरिता ज्ञानोबारा उदाहरण देतात की ज्याप्रमाणे एखादी पतिव्रता माऊली असावी, त्या पतिव्रता माऊलीचं वर्णन केलं की ते वर्णन त्या पतीला जास्त आवडतं, जास्त आवडतं. तैसा अर्जुनाची विशेष स्तवावा, ऐसे आवडले मज जीवा, जे तो त्रिभुवनीच्या दैवा एकायतन झाला. म्हणून अर्जुनाचं ज्ञानोबा जास्त वर्णन करतात. देवाचं जास्त प्रेम भक्त राजा अर्जुनावर आहे. तसं या तीनही संतांचं प्रेम आपल्या असणाऱ्या लाडक्या भगिनी मुक्ताईवर आहे. आणि म्हणून निळोबारे स्वतंत्र एका चरणात त्यांचं वर्णन करतात. विठ्ठल मुक्ताबाई कशा आहेत? मुक्ताबाई मुक्त आहेत. मुक्त कशाला म्हणतात मुक्त? त्या अगोदर बद्ध बघावं लागेल. बद्ध म्हणजे बांधलेला, मुक्त म्हणजे मोकळा, ज्याच्या जीवनामध्ये पाप आणि पुण्याचं बंधन नाही, ज्ञान आणि अज्ञानाचं बंधन नाही. पुढे जाऊन सांगू का, बंध आणि मोक्षाची कल्पना जिथं नाही तो आहे खरा मुक्त. मुक्त कासया म्हणावे, बंधनचे नाही ठावे. बंधन कशाला म्हणतात हे ज्यांना माहिती नाही ते खऱ्या अर्थाने मुक्त आहेत. विठ्ठल राहायचं आहे देहातच, वर्तन करायचं आहे कर्मातच. देहात राहताना देहासक्ती राहू द्यायची नाही, कर्मात राहताना कर्म लागू द्यायचं नाही. याला म्हणतात मुक्तता. उदाहरण दिलं म्हणजे लक्षात येईल. पाण्यामध्ये कमळ वाढतं, ते राहतं पाण्यात, पण त्याच्यात पाणी राहत नाही. विठ्ठल विठ्ठल पाण्यात आहे पण पाणी त्याला लागत नाही. संत महात्मे देहात राहतात, अभिमान लागत नाही. कर्मात राहतात, कर्मबंधन लागत नाही. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागो नेतो पाप पुण्य अंगा. मुक्ततेचं लक्षण आहे. काही प्रकार असे असतात अगोदर बद्ध नंतर मुक्त, तो आहे युंजान योगी. काही मात्र कायमचेच मुक्त, त्याला म्हणतात युक्त योगी. या प्रकारातल्या मुक्ताबाई आहेत, कायमच्याच मुक्त. मुक्तपणे मुक्तपणे मुक्त, श्रेष्ठपणे श्रेष्ठ, सर्वत्र वरिष्ठ, आदिशक्ती. मुक्तामध्ये सुद्धा मुक्त नित्य मुक्त आहे. श्रेष्ठपणामध्ये सर्वात श्रेष्ठ आहे. मुक्ताबाई नमो. ज्या कायमच्या मुक्त त्यांना नमस्कार. कार्य काय? त्रिभुवन पावनी, सगळ्या त्रिभुवनाला पावन करणारे आहेत. आणि पुन्हा आद्यत्रय जननी देवांची, आद्यत्रय देवांची जननी. सुरुवातीला असणारे जे 3 देव, त्या देवांच्या या जननी अर्थात यांना जन्म देणारे आहेत. विठ्ठल विठ्ठल या चरणाचे 2 अर्थ होतात. बरं, पहिला अर्थ असा आहे, या सृष्टी करतात 3 देव महत्वाचे आहेत. उत्पत्ती करणारे ब्रह्मदेव, स्थिती ठेवणारे भगवान विष्णू, प्रळय काळामध्ये नाश करणारे भगवान शंकर. आता या 3 देवाचा विचार करा.
ब्रह्मदेवाकडे रजोगुण आहे, भगवान विष्णूकडे सत्वगुण आणि भगवान शंकराकडे तमोगुण. सत्व, रज आणि तम हे 3 गुण आहे आणि हे 3 गुण मायेचे आहेत. मायेचे जोपर्यंत माया परब्रह्माला आपले 3 गुण देत नाही तोपर्यंत एका परब्रह्माच्या ठिकाणी ईश्वर भाव येत नाही आणि त्या ईश्वराच्या ठिकाणी ब्रह्मदेव, भगवान विष्णू आणि भगवान शंकर अशी नावं येत नाही. ईश्वराच्या ठिकाणी 3 नावं जन्माला येण्याकरता माया शक्ती असावी लागते की नाही? माया शक्तीचे 3 गुण असल्याशिवाय या 3 देवांचा जन्म होऊ शकत नाही. म्हणून आद्यत्रय जननी देवाची मुक्ताबाई साक्षात माया शक्ती आहे आणि त्या मायेचे 3 गुण मिळाले तर ईश्वराच्या ठिकाणी 3 देवाचा भाव प्राप्त होतो. 3 देव जन्माला घालण्यासाठी या अर्थाने मुक्ताबाई आद्यत्रय देवाची जननी हा एक अर्थ. आणि गुरुवर्य राऊत बाबांनी एक अर्थ सांगितला. आपल्या संप्रदायामध्ये 3 देव आहेत. एक आहे नामदेव, एक आहे ज्ञानदेव आणि तिसरे आहे चांगदेव. या 3ही असणाऱ्या संतांना बरोबर जागृत करण्याचं काम मुक्ताबाईंनीच केलं. आद्यत्रय जननी देवांची प्रसंग सर्वांना माहिती. ज्ञानोबा नाराज झाले, ताटी उघडा म्हणून आद्यत्रय जननी देवांची. नामदेवरायांना अहंकार झाला. मुक्ताबाई म्हणाल्या, गुरुबा काकांना आपल्यात आले ना भाजून निघाले पाहिजे, कच्चे राहता कामा नाही. नामदेवरायांना सद्गुरू करण्याकरता भाग पाडलं. त्या अर्थाने आद्यत्रय जननी देवांचे. आणि चांगदेव महाराज सिद्धीत बसले होते ते मी पुढे सांगणार आहे. विठ्ठल विठ्ठल. याचा अर्थ हे 4ही संत ब्रह्मा विष्णू महेश आहेत. मुक्ताबाई आदिशक्ती आहे. आपल्या स्वरूपामध्ये विराजमान व्हावं तर हे मनुष्य रूपाने अवतीर्ण झाले. याचं काय कारण? जगदुद्धारा लागे धरला जगदुद्धारा लागे धरला स्वरूपामध्ये असतानाही मनुष्य रूपाने का प्रगट झाले? निळोबराय प्रयोजन सांगतात. जगदोद्धारा लागी धरिले अवतार, पारमार्थिक सत्तेचा त्याग न करता
व्यावहारिक सत्तेमध्ये येणं याला अवतार म्हणतात. बरं, आपण म्हणतो खाली येणं. खाली कसं काय येतील? परब्रह्माला खाली आणि वर येणं नाहीये, ते आपल्या स्वरूपात आहे. स्वरूपामध्ये राहून सुद्धा फक्त अभिनय केल्यासारखं वागणं तो आहे अवतार. विठ्ठल विठ्ठल. पारमार्थिक सत्तेतून व्यावहारिक सत्तेत येणं एवढा अर्थ घेता येईल. वरून खाली यायचं म्हणजे कारण व्यावहारिक सत्तेत राहिल्याशिवाय व्यावहारिक कार्य करता येत नाही. उदाहरण दिलं तर लक्षात येईल. एका व्यक्तीला स्वप्नात तहान लागली. तहान कधी लागते? उन्हाळ्यात. जास्त किंवा जास्त जर तूप खाल्लं तर त्याला जास्त पाणी ओढावं लागतं. पाणी लागतंच त्याला. असा एखाद्या व्यक्तीला स्वप्नात तहान लागली आणि त्याला दररोजची सवय, बरं, उशाला तांब्याभर पाणी ठेवायची सवय, दररोजची सवय. स्वप्नामध्ये जर तहान लागली, खरं सांगा उशाजवळचं पाणी काही उपयोगाचं आहे का? का बरं? कारण उशाजवळचं पाणी जागृतीतलं आहे आणि तहान लागली स्वप्नात. स्वप्नाची सत्ता आहे प्रातिभासिक आणि तांब्याची सत्ता आहे व्यावहारिक. विठ्ठल विठ्ठल. जागृतीतलं पाणी जसं स्वप्नाच्या उपयोगी पडत नाही, स्वप्नातली तहान जाण्यासाठी पाणी कोणतं लागेल? मग स्वप्नातलंच लागेल. मग ते उधार घेऊ नाही तर विकत घेऊ. स्वप्नातली तहान जाण्यासाठी पाणी स्वप्नातलंच लागेल. तसं व्यवहारातल्या प्राणी मात्रांचा जर उद्धार करायचा असेल तर संत आपल्या वैकुंठ स्वरूपाचा त्याग करतात. जे वैकुंठातून खाली येतात मृत्यूलोकामध्ये, येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी. कारण या सत्तेमध्ये आल्याशिवाय त्यांना कार्य करता येत नाही. पण त्यांचं कार्य स्वार्थाचं नाही. जगदोद्धारा लागी सगळ्या जगताचा उद्धार करण्यासाठी त्यांनी अवतार धारण केला आणि प्रसंगाला काही काही सिद्धींचा मोठेपणाही प्रगट केला. मिरवेला बडिवार सिद्धाईचा. संत महात्म्याला सिद्धी आपोआप प्राप्त असतात. बरं, परमार्थातल्या व्यक्तीच्या पाठीमाग सिद्धी येत असते. ज्याच्या माग सिद्धी येते तो पारमार्थिक आणि जो प्रसिद्धीच्या मागे धावतो तो व्यावहारिक. विठ्ठल विठ्ठल. ज्याप्रमाणे गंगा माता समुद्राकडे जाते, जाताना स्नान करणाऱ्याचं पाप ताप भंग करते, काठावर असणाऱ्या वृक्षांना जीवन देते, अनेक गावाला समृद्ध करते, मग समुद्राकडे जाते. का फेडी तपापताप पोखित तिरीचे पादप समुद्रा जायाप गंगेचे जैसे. तसे संत सुद्धा तेच करतात. तैसे बांधली सोडीत बुडाली काढीत साकडी फेडी तारतांचिया. हा त्यांचा उद्धार आहे. बरं, बंधनातल्याला मुक्त करायचं, बुडाल्यांना वर काढायचं, संकटग्रस्त आहे त्यांना संकटातून सोडवायचं, याकरिता त्यांचा अवतार. प्रसंग आला तर ते सिद्धी वापरतात. विठ्ठल विठ्ठल. सिद्धी कशा वापरतात त्याचा भाव थोडा पुढे सांगतो. हे सगळं त्यांचं कार्य पाहिल्यामुळे निळोबारा त्यांच्याविषयी भावना प्रकट करतात. निळा चरणागत मनवे आपुला, निळा चरणागत मनवे आपुला, निळा चरणागत मनवे आपुला, निळा चरणागत मनवे आपुला. संतेने नवेला देवोनी हाती, संतेने नवेला देवोनी हाती. Bye.
म्हणवे आपुला संती निरविला देवोनी हाती मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची. एवढे हार असतात बापरे, माझ्या वजनापेक्षा जास्त असेल पण हार नाही बरं. हे गुरुवर्य बाबांच्या उपस्थितीमध्ये या प्रत्येक फुलातली पाकळी तुम्हा सर्वांचा आशीर्वाद आहे. विठ्ठल विठ्ठल निळोपराय अंतिम चरणात भावना प्रकट करतात. निळा शरणागत दोन पाठभेदाचा विचार आहे, काही मालिकेमध्ये आहे काही मध्ये नाही. निळा शरणागत म्हणवी आपुला, हा जर पाठ घेतला तर निळोपराय म्हणतात आपुला म्हणजे तुमचा, शरणागत आहे असं मी म्हणवी. स्वतः मी म्हणून घेतो की मी तुमचा शरणागत आहे. किंवा म्हणावा असा जर पाठभेद जर घेतला तर निळोबाराय म्हणतात तुम्ही स्वतः म्हणून घ्या की निळोबाराय आमचे शरणागत आहे. विठ्ठल विठ्ठल संती निरविला देवोनी हाती, तुकोबाराय सारख्या संतांनी हाती देवोनी निरविला, तुमच्या हातामध्ये मला दिलं स्वाधीन केलं असा अर्थ. किंवा संती मिरविला देवोनी हाती असा पण एक पाठ आहे. पुन्हा बरेच पाठवेद असतात. मिरविला म्हणजे प्रतिष्ठित केला. तो कोबाऱ्यासारख्या संतांनी तुमच्या हातात मला दिलं म्हणून माझा गौरव झाला, किंवा तुमच्या हातात देऊन मला स्वाधीन केला आहे. एकतर मी स्वतः शरण आहे असं म्हणून घेतो, किंवा निळोबाराय हा आमचे शरणागत आहे बरं असं आपण म्हणावं. निळा शरणागत म्हणावा, आमचा शरणागत आहे असं म्हणावं. शरणागती काय असते? काया वाचा मन अर्पण करणं, याला शरणागती असं म्हणतात. अर्पण करायचं. तया हम वाचा चित्त अंग देवोनिया शरण रेघ, महोदधिका गांग रिगाले जैसे, त्याला म्हणतात शरण जाणं. मिठाचा खडा समुद्रात पोहायला गेला, बाकीचे लोक म्हणे इकडेच पोहतात, कोणी कॅनल मध्ये तर कोणी नदीमध्ये.
आपल्याला विश्वविक्रम करायचा, सामान्य लोकांसारखं नाही. मग मिठाच्या खड्याने प्रवास केला. कसा केला तेच त्याला माहिती. प्रवास केला त्याने मुंबईपर्यंत आणि खोल समुद्रामध्ये सावरकराप्रमाणे उडी मारली. कशासाठी? मला विश्वविक्रम करायचा, माझं गिनीज बुकात नाव आलं पाहिजे. असं कोणाला वाटलं? मिठाच्या खड्याला उडी मारली त्याने. गेला असताना पलीकडे नाही. नवे सारिता निराळे लवण मिळविता जळे, लवण मिळविता जळे, लवण मिळविता जळे. नवे सारिता निराळे लवण मिळविता जळे, लवण मिळविता जळे, लवण मिळविता जळे. ज्ञानेश्वरी मध्ये एक ओवी बघा, जळे आणि जळे उच्चार बदलला, अर्थ बदलतो. जड जड लिहायला सारखेच आहे. मराठी भाषेतलं वैभव आहे बघा. हे मराठी भाषेचा जन्म झाला त्यालाच कळेल. जड जड, जड म्हणजे वजनाने जड, आणि जड म्हणजे अज्ञानी. जड अज्ञानी काहीच कळत नाही, जड म्हणजे वजनाने जड. जळे आणि जळे, आता दोन्हीची ओवी सांगतो. ज्ञानोबा म्हणता प्रासिता अधिक जळे. समुद्राची ओवी बरं, वड वागणी न मिळे शांती काही. विठाल विठाल. मला वाटलं आठवत नाही, पण खरं माझ्या ज्ञानोबाची नक्की कृपा आहे. विठाल विठाल. आगाध समुद्र जळे, प्रासिता अधिक जळे. एकच ओवी थे बरं 16व्या अध्यायामध्ये. आगाध समुद्र, जळ म्हणजे पाणी, आणि ते प्राशन केलं तर तो समुद्रातला वडवाग्नी अधिक जळे, जळतो बघा, पेटतो. जळे आणि जळे, जड जड. विठाल विठाल. सहज का सांगितलं, प्रमाण दिला ना. नवे सारिता निराळे लवण मिळविता जळे नाही जळे. विठाल विठाल. समुद्रामध्ये बुडी मारली मिठाच्या खड्याने. ते खडं मीठ असतं ना, बुडी मारली त्याने. समुद्राचा तळ गाठून आणल्याशिवाय राहणारच नाही, तोंडच नाही दाखवणार तुम्हाला. आणि जे तळाशी गेलं वर नाही आलं परत. का? ते समुद्राशी एक रूप झालं. वेगळं न राहणं याला म्हणतात अनन्य, अनन्य राहणं याला म्हणतात शरणागती. तयाहम वाचा चित्त अंग देवून या शरण रे ग. निळोबारा म्हणतात मी शरणागत आहे, तुम्हाला शरण आलो, आता माझं रक्षण करा. संतांना शरण गेलं पाहिजे बघा. देवाला शरण जावं, संतांना जावं. मामे वये प्रपद्यन्ते माया मेताम तरंती ते, असा अर्थ आहे. शरण कसं जावं याकरिता उदाहरण आहे. ज्ञानोबाने सिद्धीचा वापर कसा केला, चांगदेव महाराजांना कसा बोध दिला, तिन्ही गोष्टी एकाच प्रसंगात सांगतो. विठाल विठाल. रेडेश्वराच्या मुखातून वेद बोलविला. चांगला आहे का? आता एक 5-10 मिनिट तेवढाच वेळ बाकी माझ्याकडे. ते रेडेश्वराच्या मुखातून वेद बोलविला. नंतर 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 आहे माझ्याकडे 10 मिनिटं अजून. लगेच चळवळ करू नका. विठाल विठाल. त्या काळात चांगदेव महाराज 1400 वर्षाचं आयुष्य जगत होते. 14 वेळ काळ माघारी पाठवला. 14 वेळा म्हणजे वर्षा पाठीपाठ नाही, 100 वर्ष झाले की मग 14 वेळा. 1400 वर्ष जिवंत. तापित तीरावर आपला मठ. आणि मग महाराज 100च्या पुढे एखादा मनुष्य गेला तर टीव्हीला ब्रेकिंग न्यूज लागते. 100च्या पुढे जरी जगला तर सगळ्या देशात बातमी होती त्याची, सगळ्या जगात. आणि हे तर 1400 वर्ष जिवंत. चांगदेव महाराजांना सगळ्यांचे आजोबा, खापर पंजोबा सगळे माहिती होते. आयुष्यच तेवढं नव्हतं, त्यामुळे प्रसिद्धी फार मोठी.
आणि मग चांगदेव महाराजांची काकडा आरती सकाळी. उठा चांगदेवा प्रभात समयोपातला, पांडुरंगा नाही, चांगदेवरायांची काकडा आरती. सगळं ते सहस्रनामही त्यांचं, प्रवचनाचा विषय चांगदेव महाराज. आणि कीर्तनकारांनी सुद्धा कीर्तन करावं चांगदेव महाराजावर. विठ्ठल विठ्ठल पण ते चांगदेव महाराजांच्या दर्शनाला 2 ब्राह्मण गेले. आणि ते कधी गेले? रेडेश्वराच्या मुखातून वेद बोलविला, ते डोळ्याने पाहिलं त्यांनी. आणि ते 2 ब्राह्मण महिनाभरानंतर तिथं गेले तापितीरावर. आणि तिथं जाऊन त्यांनी ती बातमी सांगितली. काय आरती करता म्हणे चांगदेव महाराजांची? अहो पैठणला रेडेश्वराच्या मुखातून वेद बोलविला. बातमी ऐकल्याबरोबर चांगदेव महाराज म्हणले थांबा थांबा. काय म्हणले? रेडेश्वराच्या मुखातून वेद? हो आम्ही पाहिला स्वतः. चांगदेव महाराज म्हणले एक काम कर, आजपासून आपली आरती बंद. शिष्य म्हणले महाराज तुम्ही लय भोळे, कोणाचं काही ऐकता म्हणे. अहो आरती कशाला बंद करायची? चालू द्या ना आपला सप्ताह, आरती बंद नाही करायची म्हणे. अगोदर ही वार्ता खरी का खोटी हे तर पाहून येऊ. पैठणला पत्र पाठवलं. चिरंजीव, कारण सगळ्यात मोठं हेच ना, चांगदेव महाराज सगळ्यात मोठे आणि सगळे लहान. पत्र आलं तर गव्हाच्या राशीवर ठेवलं पैठणकरांनी. पत्राला नमस्कार केला आणि उत्तर पाठवलं, तुम्ही जे ऐकलं ते खरंय म्हणे. आमच्या देखत रेडेश्वराच्या मुखातून ऋग्वेद बोलवला. आता तो रेडेश्वर आणि ते ज्ञानोबराय नेवासा आळे फाटा मार्गे आळंदीला गेले. चांगदेव महाराज म्हणे असं का? आपल्यापेक्षा जर मोठे माणसं आले तर आपण पूजा घेऊ नये, त्यांच्या दर्शनाला गेलं पाहिजे. शिष्य म्हणले महाराज सिद्धी कोणाची कायम राहत नसते. त्यांच्याकडे सध्याला सिद्धी आहे का नाही हे तर पहा. पत्र पाठवा म्हणे त्यांना आणि त्यांनाच आपल्याकडे बोलून घ्या. सिद्धी असेल तर मान्य करू, नाहीतर त्यांच्यावर आपण वजन टाकू, शिष्य करून घेऊ. पहा शिष्य असं गुरूंना सल्ला देत होते. आणि पत्र पाठवायचं. मग हातामध्ये कागद घेतला. मोळन संभवे पत्रिकेचे चिरंजीवले हवं, पराक्रमाने मोठे, तीर्थरूपले हवं तर वयाने लहान आहे. काय लिहावं मायना सुचेना. एक विद्यार्थी दुसऱ्याला म्हणला का रे त्या पेनात शाई नाही का ओतली तू? आमच्या गुरुवारी मारुती बाबा कोरेकर सांगत असतात. तो शिष्य म्हणला पेनात शाई भरपूर आहे, इथं काही नाही, त्यामुळे लिहिताच आहे ना. म्हणे मग चला कोरस पत्र पाठवू. कोर पत्र 2 शिष्याकडे दिलं आणि त्याला आळंदीत आले. आता ते आळंदीत आल्याबरोबर ते शिष्य वयोवृद्ध एकेरी नावाने त्यांनी विचारलं का रे यांचा मठ कुठे आहे? आता मी ते एकेरी नाव घेत नाही, एकेरी नावाने उल्लेख केला. यांचा मठ कुठे आहे? ते गल्लीत काठावर इंद्रायणीच्या घाटावर लहान लहान पोरं खेळत होते. ते पोरं त्या वयोवृद्ध शिष्यांकडे बघून म्हणले कोठील रे तुम्ही, नेना विनितता, उद्धट बोलता महामूर्ख, कुठले रे तुम्ही? उद्धट बोलता, काही नम्रता वगैरे आहे की नाही? पोरं बारकलेच होते. आणि हे शिष्य वयोवृद्ध लहान लहान पोरांनी त्यांच्यावर वजन टाकलं. तेव्हापासून आळंदीकर वजन टाकतात. विठ्ठल विठ्ठल शांत झाले. म्हणे मोठ सांगा यांचं कुठे? त्या विद्यार्थ्यांनी सांगितलं पलीकडे जे बसले ते सिद्ध आहे. नमस्कार केला. परिचय देण्याच्या अगोदर मुक्ताईनी सांगितलं दादा चांगदेवराय यांचे शिष्य बर का 2 जण. तू घाबरलीच. म्हणे आपण बायोडाटा पाठविण्याच्या अगोदर यांच्यापर्यंत गेला कस काय? चपापली. पत्र दिलं म्हणे तर पत्रात काहीच नाही. मुक्ताईने अर्थ केला. 1400 वर्ष कोराच राहिला. निवृत्तीनाथाने सांगितलं कोर पात्र चांगलं असतं. ज्ञानोबराने आज्ञा दिली. 14 विद्या आणि 64 कलेत निष्णात आहे. कळा 65वी उकलोनी दाविली. 65 ओव्यांचं पत्र पाठवलं. चांगदेव 65 सांगितलं म्हणे अर्थ करा. गेले शिष्य निघून. अर्थ लागे ना, अर्थच लागे ना. चांगदेव महाराजांना अर्थ लागे ना. ते म्हणले आता 2दा शिष्याचं ऐकलं तर आपल्याला जाता नाही आलं. शिष्याला नाही सांगायचं. आता आपणच निघायचं. आणि मग चांगदेव महाराज तयारी करतात. पण काही शिष्य म्हणजे महाराज तसं नाही, आपली गाडी काढा म्हणे.
चार चाकी म्हणजे वाघ. विठ्ठल विठ्ठल. आपण आपल्या वजनात जायचं म्हणे. विषारी नागाचा ते चाबूक व्याघ्र स्तंभन केला, निघाले आकाश मार्गे. आणि मग देशोदेशीचे राजे शिष्य व्हायचे. यात्रा वाढतच गेली आणि केंदूर पावळ मार्गे आळंदीला येणार. दोघ जण समोर आले वार्ता द्यायला. समोर चांगदेव महाराजांना वाटलं होतं आपण सिद्धीचा वापर करू. मिरविला बळीवार सिद्धाईचा ते ज्ञानोबाने वापरलं. शरणागती येणार आहे. जो ज्या क्षेत्रात निष्णात असतो ना त्याला जर वठणीवर आणायचं असेल तर त्या क्षेत्रात जाऊन सांगावं लागतं. हे जर सिद्धीमध्ये तयार असेल तर आपणही सिद्धीचाच वापर केला पाहिजे. निवृत्तीनाथांनी सांगितलं त्यांच्या आपल्याला भेटीला जायचंय. ज्ञानोबा म्हणले चला मग. हिवाळ्याचे दिवस सकाळचं कोवळं ऊन अंगावर घेत होते आणि एका भिंतीवर बसले. भिंतीलाच आज्ञा दिली चालवेली जड. इथं आलं बरं आता. इथं जड नाही जड. जडही घेतात कारण भिंती जडत असते ना वजनदार. चालवेली जड भिंती कारण ती चेतन नव्हती. हरली चांगयाची भ्रांती. आता भिंत चालवली हे सगळे सांगतात पण गुरुवर्य श्री मारुती बाबा कुरेकर बाबा त्यामध्ये पुन्हा वार्तिक सांगतात. चांगदेव महाराज आकाशातून चालले. ज्ञानोबरांची भिंत त्यांच्याही वरून चालली आकाशात. ते वाघाने पाहिलं. ते म्हणले न जाणो जर भिंत पडली तर अरे आपली चटणी होईल. वाघाने दिला ना राजीनामा. चांगदेव महाराज आकाशामध्येच. आणि मग लक्षात आलं त्यांच्या अरे आपली सत्ता सजीवावर आहे. निर्जीव चालविली भिंती आणि हे मात्र भिंतीला चालवतात. मग चांगदेव रायाने एक केलं. निळा शरणागत मनवे आपुला संती निरविला देवने हाती. उपजताची ज्ञानी हे वर्म जाणून आले. लोटांगणी चांगदेव ते नमस्कारासाठीच आले आहे. आणि मग ज्ञानोबरायाने चांगदेव रायांना मुक्ताबाईंच्या हातात दिलं. त्यांनी 1400 वर्ष आयुष्य असताना 7 वर्षाच्या मुक्ताईचं शिष्यत्व पत्करलं. आणि ते म्हणतात चांगदेव म्हणे आजीची जन्मलो गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली कबरदार विठ्ठल ज्ञानदेव निळा शरणागत म्हणवी आपुला संती निरविला देवनी हाती. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची यथामती यथावकाश. निळोबरायांच्या अभंगावर जे काही चिंतन आपल्या समोर मांडलेलं आहे त्या सगळ्या चिंतनामध्ये योग्य असेल ते ज्ञानोबरायांपासून विश्वात्मक विश्वगुरु श्री निवृत्तीनाथांपासून तर जगद्गुरु तुकोबराय निळोबरायापर्यंत सगळ्या संतांचा आहे. स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराजांच्या परंपरेतील सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांचं आणि अस्मद आचार्य पर्यंताम असणारी जी काही गुरु परंपरा त्या परंपरेचा आहे. आज आमच्यावर कौतुकाचा आणि आशीर्वाद देण्यासाठी गुरुवारे परमेश्वर बाबा आहेत, कन्हैया महाराज आहेत, आदरणीय तुळशीराम महाराज गरडजी आहेत. हे सगळं या गुरुजनांचं म्हणून स्वीकार करा. काही चुकलं असेल आई वडिलांच्या अंतकरणाने क्षमा करा. विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय